आणि आता बातमी येते संभाजीनगरमधून। संभाजीनगरमध्ये भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। यावेळी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला होता। आदित्य ठाकरेंना विरोध करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते इथे जमले होते। यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। दरम्यान ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय। आदित्य ठाकरेंच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यादरम्यान भाजप आणि ठाकरे गटात राडा। आदित्य ठाकरे थांबलेल्या रामा हॉटेल बाहेर भाजपकडून निषेध आंदोलन करण्याचा प्रयत्न। दिशा सालियान प्रकरणावरून आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन करण्याचा भाजपचा प्रयत्न। भाजप कार्यकर्ते हॉटेल बाहेर जमल्यानंतर ठाकरे गटही आक्रमक। दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज। पोलिसांनी फक्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा दानवेंचा आरोप। भाजप कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलं। पोलिसांची अंबादास दानवेंना माहिती। पोलिसांच्या माहितीनंतर अंबादास दानवेंचं ठिय्या आंदोलन मागे। काल आमच्या आंदोलनामध्ये कुठेही काय कायदा सुव्यवस्थेचा त्रास झाला होता का हे मला सांगा तुम्ही। आत्ताचे आक्रमक आंदोलन करू नये हे मी कधीच बोलत नाही। आंदोलन करणं गरजेचं आणि तो आपला हक्क आहे। प्रत्येकाला लोकशाहीत हक्क आहे। पण ते आंदोलन काय असायला पाहिजे, कसं असायला पाहिजे, कुठच्या स्वरूपाचं असायला पाहिजे हे त्या पक्षांनी ठरवायला लागतं। मात्र आज भाजप आंदोलन करत असताना प्रति आंदोलन आज भाजपची आंदोलन करण्याची गरज होती का? माझ्या हातात पद आहे का? सरकार आहे का? आदित्य ठाकरेंनी पण त्या हॉटेलमध्ये लपण्यापेक्षा, पळ काढण्यापेक्षा त्याच्यामध्ये खरंच अगर हिम्मत असती, त्याच्या चारित्र्य अगर स्वच्छ असतं, तरी बाहेर येऊन सांगायला पाहिजे होतं की दिशा सालियान प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, तर मग पोलिसांना लाठीचार्ज करायला लागलंच नसतं। ये बीजेपी वालों की औकात नहीं है हमारे सामने हंगामा करे। ये सब पेड वर्कर है, ये गुंडे हैं, ये पैसा देकर लाए जाते हैं हमें बदनाम करने के लिए। उनका IT सेल हो या ये जो लोग हैं आप बोल रहे हैं, ठीक है देख लेंगे, हमारा भी मौका आएगा तो ठोक देंगे। महाविकास आघाडीच्या लोकांच्या असे काही ऑडिओ क्लिप, उदाहरण संजय राऊतची एक महिलेला शिवी देत असताना, आदित्य ठाकरेचे दिशा सालियान प्रकरण, आता या आपल्या आव्हाडांचं ह्या पद्धतीचे क्लिप मीही ऐकले। हेच त्यांची खरी चारित्र्य आहे। हे आम्हा लोकांना जे काही आरोप बदलापूर आणि ह्यावर करतायत ना, ह्यांचे पहिले कॅरेक्टर तपासा। पहिले हे घरात घेऊन घेण्याचे लायकीचे नाही आहेत।